10 तारखेच्या रात्री शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी एक निर्जळ स्थळी एक इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता। सदरची घटना मला सकाळी माहिती झाल्यानंतर माननीय एसपी सर, मी स्वतः, माझ्या टीम, आम्ही एसडीपीओ असे आम्ही सदर घटनास्थळी जाऊन भेट दिली। प्रथमतः आम्हाला त्या अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्यात यश आलं। त्याच्यानंतर माननीय एसपी सरांनी सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध लावण्याचा आम्हाला एक आदेश दिले। त्यानुसार मी एलसीबीच्या 2 टीम तयार केल्या, एक एपीआय मंगेश भोयर आणि एपीआय जितेंद्र बोबडे, असं आम्ही स्वतः त्या तपासात सहभागी होतो। आणि 2 दिवस आम्ही खूप आमचं कौशल्य पणाला लावून आम्ही तपास करत होतो। सदरचे घटनास्थळ एक निर्जळ स्थळ होतं, तिथं सीसीटीव्ही अथवा कुठली मानवी वस्ती नव्हती की आम्हाला तिथून काही क्ल्यू मिळू शकतो। एक आमच्या पुढे आरोपी पकडण्याचं आव्हान होतं, तरी देखील मंगेश भोयर आणि टीमला त्याच्यामध्ये यश आलं। त्यांनी काल 2 आरोपी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे चौकशी केली आहे आम्ही। त्यांनी तो गुन्हा कबूल केलेला आहे आणि पुढील तपास कामे आम्ही आरोपी शेगाव पोलीस स्टेशनला देत आहोत।